हॉटेलमध्ये गेल्यावर स्टार्टरसाठी पहिली प्रायोरिटी म्हणजे पनीर टिक्का. तर तो कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. इथे मी 2 टेबलस्पून बेसन अगदी बारीक गॅसवर छान भाजून घेणार आहे. याला आपल्याला सतत हलवायचे आहे, नाहीतर ते करपून जाऊ शकते. आपले बेसन छान भाजून झाले आहे. आता आपण पनीर मॅरिनेट कसे करायचे ते पाहूया. इथे मी 200 ग्रॅम घट्ट दही घेतलेले आहे. या दह्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून बेसन ॲड करून घ्यायचे आहे, जे आपण छान भाजून घेतलेले आहे. आता यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ आणि 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा तेल आणि अर्ध लिंबू पिळून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बेसनच्या गाठी आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. आता या पेस्टमध्ये मी 300 ग्रॅम पनीर ॲड करून घेणार आहे. पनीरबरोबरच इथे शिमला मिरची आणि कांद्याचे मोठे मोठे काप करून तेही ॲड करून घ्यायचे आहे. आणि या पनीरला, कांद्याला आणि शिमला मिरचीला ही पेस्ट अगदी व्यवस्थित हाताने चोळून लावायची आहे. आता हे पनीर आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. याच्याने पनीरमध्ये या सगळ्या मसाल्यांची टेस्ट उतरेल. अर्ध्या तासानंतर आपण हे पनीर एका स्क्रूमध्ये व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे. ते लावताना 1 क्यूब पनीरचा, त्यानंतर कांदा, त्यानंतर शिमला मिरची अशा पद्धतीने तुम्ही ते ॲड करत जायचे आहे. सेम याच पद्धतीने मी सगळ्या स्टिक्स रेडी करून घेते. हे सर्व होत असताना एकीकडे आपल्याला पॅन गरम करून ठेवायचा आहे. पॅनमध्ये मी 1 चमचाभर ऑइल ॲड केलेले आहे आणि यामध्ये आपण या स्टिक्स ठेवून द्यायच्या आहेत. लो मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पनीर टिक्का व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. या स्टिक्स पॅनमध्ये ठेवल्या की लगेच हलवायच्या नाही, नाहीतर आपण जे मॅरिनेशन केले आहे त्याचं कोटिंग खाली लगेच चिकटते. दोन 3 मिनिटांनी याला मी पलटी करणार आहे. असे आपल्याला चारही बाजूंनी व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर आपला पनीर टिक्का रेडी झालेला आहे. याला आपण छान सर्व करून घेऊ. सर्व करताना तुम्ही याबरोबर ग्रीन चटणी सर्व केली तर अजूनच छान. मी इथे कांदा, लिंबू आणि ह्या स्टिक्स एका प्लेटमध्ये मस्त सर्व करून दिले आहेत. अशा छान छान रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि हो, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.